मलकापूर तालुक्यातील विवरा गावातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर येत आहे. शेतकऱ्यांचा पिढीजात वापरात असलेला पारंपरिक शेतरस्ता खासगी कल्पा पॉवर कंपनीने अडवल्यामुळे गावातील शेतकरी अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत. न्याय मिळावा म्हणून 5 शेतकरी गेल्या 9 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. तर शेतकरी महिलांनी गेल्या 5 दिवसापासून तहसीलदारांच्या कॅबिन समोर ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र इतकं होऊनही प्रशासनाकडून अजूनही कोणती ठोस कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे गावाच्या नकाशावर स्पष्ट नोंद असलेला 2 गावांना जोडणारा हा पारंपरिक शेतरस्ता नियमानुसार खुला असतानाही कल्पा पॉवर कंपनीने त्यावर अतिक्रमण केलं आहे. या अतिक्रमणावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसील कार्यालयात असतानाही प्रशासन गप्प का आहे, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे. शेतकरी महिला संसार बाजूला ठेवून तहसील कार्यालयात बसले आहेत. न्याय मिळेपर्यंत उठायचं नाही असा निर्धार त्यांनी केला आहे. खासगी कंपनी शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता बंद करते आणि प्रशासन हातबल भूमिका घेते, हे लोकशाहीला शोभणारे आहे का, असा संतप्त प्रश्न गावकऱ्यांकडून विचारला जात आहे. दरम्यान उपोषणकर्ते शेतकरी सीताराम ढोण यांची प्रकृती खालावत असूनही कोणतीही वैद्यकीय किंवा प्रशासकीय दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. विवरा गावातील हा लढा आता केवळ रस्त्यासाठी नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला संघर्ष बनला आहे. प्रशासन यावर कधी ठोस निर्णय घेणार, शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार, हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.